हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण जेंडर पाहिलं. देन आता आपण पाहणार आहोत अनफेवरेबल सेक्स रेशिओज फॉर फिमेल हॅव लार्जली बीन द रिझल्ट ऑफ द प्रेफरन्स फॉर अ सन बाय इंडियन फॅमिलीज इस्पेशली इन नॉर्थ वेस्ट इंडिया. इथे काय म्हटलेलं आहे की नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये जी मुलं आहेत त्यांना मुलींपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे चाइल्ड रेशिओ जो आहे तो मुलांचा तिथे जास्त आहे मुलींच्या तुलनेमध्ये. कदाचित ते डोरी सिस्टममुळे असेल किंवा जे काही काही असेल त्याच्या मागे रिझन की ज्याच्यामुळे तिथे फिमेल्स रेशिओ जो आहे सेक्स रेशिओ तो फार कमी आहे मेल्सच्या तुलनेत. त्याच्यामुळे तिथे जास्त करून मेल्सला प्रिफर केलं जातं, त्याच्यामुळे तिथे मुलींची संख्या कमी आहे. पण तेच जर तुम्ही पुढे वरती साऊथ इंडियामध्ये आलात तर साऊथ इंडियामध्ये केरळ सारख्या ठिकाणी जास्त लिटरेचर असल्यामुळे तिथे मुलं आणि मुलींमध्ये जास्त भेदभाव केला जात नाही. त्याच्यामुळे तिथे तुम्ही काल आपण जो हे पाहिला सेक्स रेशिओ जो पाहिला तर त्या तुलनेत तुमच्या लक्षात येईल की साऊथ इंडियामध्ये मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. सो याचाच फायदा कुठे म्हणजे याचाच परिणाम काय होतो की त्याच्यामुळे तिथे हा भेदभाव केला जात नाही. याच्यावरती काय झालं की बऱ्याच वेळा आता काय झालं काही मध्यंतरी हा जो मुलींची संख्या आहे ही वारंवार कमी होत गेली आणि मुलींची संख्या कमी होत गेल्यामुळे काय झालं की त्याचा कुठेतरी इफेक्ट जाणवायला लागला सोसायटीमध्ये. आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने वगैरे खूप सारे असेच प्रोग्राम सुरू केले, जसं की आपल्या मुंबई विद्यापीठाने सुद्धा मध्यंतरी एनएसएस थ्रू मेरी बेटी प्यारी बेटी म्हणून एक हे केलं होतं पथनाट्य म्हणजे पथनाट्यासाठी एक प्रत्येक कॉलेजला सब्जेक्ट दिलेला आणि त्याच्यातून ते काय करत होते की जनजागृती करत होते, प्रत्येक ठिकाणी जाऊन काय करत होते की हा जो मेसेज होता मेरी बेटी प्यारी बेटी हा फॉरवर्ड करत होते की जेणेकरून हे जे सेक्स रेशिओ मध्ये जो येणारा डिफरन्स आहे तो भरून निघावा. आणि त्यासाठी काय केलं त्यांनी मग नंतर नाही बघा इथे दिलेलं आहे नताल डायग्नोस्टिक टेक्निक्स सॉरी प्री कन्सेप्शनल अँड नताल डायग्नोस्टिक्स टेक्निक्स PNDT ऍक्ट 1994 थ्रू काय केलं की जे सोनोग्राफी थ्रू जे चेकिंग चालायचं सो ते बॅन केलं. आणि त्याच्यामुळे आता कोणालाही आधी कळत नाहीये की त्यांना मुलगा होणार की मुलगी होणार. कारण ज्या वेळेला हे कळायचं त्यावेळेस काय व्हायचं की खूप साऱ्या मुली म्हणजे जर फिमेल असेल ती खास करून तर त्यावेळेस का सॉरी ज्या वेळेला मुलं खास करून फिमेल असेल त्यावेळेस ती अबॉर्ट केली जायची आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती पडत होता. त्याच्यामुळे काय केलं की आता याच्या तुलनेमध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे बघा द अकॉर्डिंग टू सेक्स रेशो जेंडर बेस. आता हे जे जेंडर बेस आहेत की याचा कुठेतरी रिलिजन वरचा सुद्धा याच्यावरती काय होतो इम्पॅक्ट पडतो. मग रिलिजन वाईज जर सेक्स रेशो पाहायला गेलो तर कसं आहे बघा हिंदूच सॉरी पहिलं सिख म्हटलंय. सिख मध्ये काय 9,903 सेक्स रेशो आहे फिमेलचा कोणाच्या तुलनेमध्ये कम्पॅरिझन टू 1,000 मेल्स रेशो. त्याच्यानंतर हिंदूज मध्ये काय आहे 939 रेशो आहे पर 1,000 मेल्स रेशो. देन मुस्लिम मध्ये काय त्याने दिलेलं आहे बघा 951. सो अशा पद्धतीने काय केलं की इथे तुम्हाला लक्षात येईल की रिलिजन वाईज सुद्धा तुम्हाला इथे डिफरन्स जाणवतो की तिथे मुलींचा रेशिओ जो आहे तो मुलांपेक्षा कमी आहे. ओके, सो त्याच्यानंतर पुढे बघूयात आता. हे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे एक टेबल दिलेलं आहे बघा. फर्स्ट म्हणजे जर पहिली एक सर्वे केला त्या सर्वे मध्ये असं लक्षात आलं की जर पहिलं मूल असेल फर्स्ट बर्थ असेल तर काय आहे तर 29 बर्थचा त्यांनी सर्वे केला. 29% 100 मधले 29% लोक हे जे सेक्स रेशिओ जो आहेत ते किती फिमेल 871. म्हणजे जर 1,000 मुलं जन्माला येत असतील पहिली तर 871 मुली जन्माला येत होत्या. म्हणजे फिमेल्स रेशिओ जो होता तो कमी होता फर्स्ट बर्थला. देन सेकंड बर्थला काय म्हटलंय सेकंड बर्थला 27% बर्थ रेशो. आता त्याने ठीक आहे सेकंड पुढे त्यांनी काही दिलेलं नाही. आता त्याने आणखी एक सर्वे दिला बघा प्रिव्हियस फिमेल चाइल्ड म्हणजे पहिले जर मुलगी जन्माला आली असेल पहिलं मूल हे जर मुलगी असेल तर नेक्स्ट ह्याला मुलींचं प्रमाण किती राहतं 759. म्हणजे 1,000 मुलं जर जन्माला आली सेकंड बर्थ मध्ये तर त्यावेळेस मुली किती होतात
759 जर पहिली मुलगी असेल तर. आणि जर प्रिव्हियस मेल चाइल्ड प्रिव्हियस मेल चाइल्ड म्हणजे पहिला जर मुलगा असेल तर पहिला जर मुलगा असेल तर मुलींची संख्या सेकंड बर्थ साठी किती असेल 1102. म्हणजे जो पहिला मुलगा असेल तर मुलं लोक जे आहेत ते काय करतात की सेकंड बर्थ साठी मुलींना प्रेफरन्स जास्त देतात. ओके, म्हणून इथे तुम्हाला हे बघा इथे फिमेल रेशिओ जो आहे तो वाढलेला दिसतोय तुम्हाला. 1000 मुलांमागे 1102. कधी ज्याला पहिला मुलगा असेल, पहिली जर मुलगी असेल तर तो रेशो कमी होतो. देन थर्ड, आता थर्ड 18% लोक सपोज थर्ड चाइल्ड साठी चान्स घेतात. तर जर 18% चान्स घेत असेल तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रिव्हियस बोथ फिमेल चिल्ड्रन. जर पहिल्या दोन्ही मुली असतील तर सेक्स रेशो काय राहतो फिमेलचा 719. म्हणजे काय की तो फार कमी होतो. जर पहिल्या दोन्ही मुली असतील तर तिसऱ्या मुलीसाठी जो रेशो आहे तो फार कमी राहतो. म्हणजे 1000 मुलांच्या तुलनेमध्ये 719 म्हणजे जवळजवळ 700 म्हणजे 300 1000च्या मागे 300चा गॅप पडतो सेक्स रेशो मध्ये. सो त्याच्यानंतर प्रिव्हियस वन मेल 1 फिमेल. आणि जर पहिला मुलगा असेल आणि एक मुलगी असेल आणि एक मुलगा असेल 2 चाइल्ड मध्ये तर तिसऱ्या मुलीसाठी 908 सेक्स रेशो राहतो. तिथे सुद्धा मुलींची संख्या तशी कमी राहते. आणि जर पहिले दोन्ही मुलगी असतील, प्रिव्हियस बोथ मेल्स, पहिले दोन्हीही मुलगी असतील तर तिसऱ्या वेळेस मुलींच्या संख्येचे चान्सेस जास्त असतात. 1176 सेक्स रेशो राहतो पर 1000 मेल्स मध्ये. सो अशा पद्धतीने काय होतं की ते हे लक्षात आलं तुमच्या. सो म्हणजे थोडक्यात काय, जर पहिला मुलगा असेल तर दुसऱ्या मुलगीला चान्स दिला जातो. आलं लक्षात. सो हेच त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. However, the picture is not dismal in totality. We find that the status of women in India changing with an increase the participation in all fields, be it is politics, arts, sports, media, service sector, then science and technology. The government of on its part is taking various measures to promote positive discrimination amongst women. Various welfare schemes to are promoted. It is also imperative to note that the attitude and approach of women towards women need to be looked into a introspected. Of course, the male population has to bring about paradigm shift in the way of women is treated in all walks of life. Women to have become more assertive about their rights, more so in relation to marriage and sex determination tests and career prospects. A greater self-respect and belief of one potential will go the long way in making women become equal to men in real sense of the term. आता काय झालं की याच्यावरती उपाय म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की हे जे फिमेल्स कॅन्डिडेट्स किंवा हे जे फिमेल्स आहेत त्या फिमेल्सला प्रत्येक ठिकाणी काय केलं, एक रिझर्वेशन दिलं गेलं की जेणेकरून आज मुली कुठेही मुलांच्या तुलनेमध्ये मागे नाही राहायला पाहिजेत. आज प्रत्येक सेक्टरला मुलांच्या सोबत मुली त्या ठिकाणी काम करायला तयार हव्यात. जसं की आता यांनी ते एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे बघा. मग ते कोणतं असेल तर आर्ट्स असेल, पॉलिटिक्स असेल, आर्ट्स असेल, स्पोर्ट्स असेल, मीडिया असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, सायन्स असेल आणि टेक्नॉलॉजी असेल. प्रत्येक ठिकाणी आज मुलांसोबत मुली उभ्या आहेत. आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने काय केलं की मुलींना जास्तीत जास्त सिक्युरिटी देण्याचे प्रयत्न केले, जास्तीत जास्त रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी गोष्ट, जिथे जिथे मुलींना अडचण येते त्या त्या ठिकाणी गव्हर्नमेंट, जसं की आता बघा खास करून महिलांना प्रॉब्लेम कुठे येतो, जॉब करणाऱ्या महिलांना. सपोज ते जॉब करत असतील आणि प्रेग्नन्सी मध्ये त्यांना मोठी सुट्टी लागते. मग अशा वेळेस त्यांचा जॉब जाऊ नये किंवा त्यांचा पेमेंट कट होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटने तरतूद करून काय केलं की त्यांना पेड लिव्ह दिलेली आहे की त्या लिव्ह वरती जाऊ शकतात, पण त्याच वेळेस त्यांचा पेमेंट चालू राहतो आणि त्या पुन्हा त्या जॉबला जॉईन करू शकतो. सो अशा पद्धतीने जिथे जिथे त्यांना अडचणी येतील त्या त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतो. त्याच्यामुळे काय झालं की आज मुलींना सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट तयार झालाय की त्या स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात. आज कोणत्याही मेलच्या सपोर्ट शिवाय त्या कमवू शकतात. आणि त्याचमुळे काय झालं की इथे सोसायटीमध्ये आज वुमन्स आणि मेन्स या दोघांना
इक्वल रिस्पेक्ट दिला जातो आणि इक्वल समजलं जातं. ओके. देन येतं regional variation of rural urban population and their characteristics. आता रुरल आणि अर्बन पॉप्युलेशन इथे म्हटले बघा, इन इंडिया रुरल पॉप्युलेशन वॉज 68.8% and urban population was 31.16% as per the 2011 census. म्हणजे गावातलं पॉप्युलेशन जे आहे ते किती आहे 68.84 आणि शहरी पॉप्युलेशन आहे 31.16. Through the urban population is low in India, it is showing much faster rate of growth over the last few decades. आता इथे काय म्हटलंय की जरी अर्बनचं इथे कमी दिसत असेल तुम्हाला, तरी येत्या काही वर्षांमध्ये अर्बन पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात काय करते, ग्रोथ करते, वाढत चाललंय. द पर्सेंटेज ऑफ रुरल पॉप्युलेशन वॉज हायर दॅन ॲव्हरेज फॉर इंडिया in the states of UP, Bihar, Himachal Pradesh, Sikkim and all 7 northeastern hilly states. आता हे जे रुरल पॉप्युलेशन जे आहे इंडियामधलं ते जास्तीत जास्त तुम्हाला कोणत्या स्टेट्स मध्ये आढळून येतं, तर यूपी, बिहार, हिमाचल प्रदेश, सिक्कीम अँड ऑल 7 नॉर्थ ईस्टर्न हिली स्टेशन. आणि मग त्याचे 7 कोणते हिली स्टेट्स आहेत नॉर्थ इंडिया ईस्टर्न नॉर्थ ईस्टर्न मधले, त्या सगळ्या स्टेट्स मध्ये तुम्हाला हे जे रुरल पॉप्युलेशन आहे आढळून येतं. The following table shows decimal growth rate of rural and urban population in India 1951 to 2001. म्हणजे 1951 to 2001 कसा ग्रोथ होत गेला पॉप्युलेशन मध्ये ते बघा. 1951 ला रुरल पॉप्युलेशन होतं 8.80, अर्बन पॉप्युलेशन होतं 41.40. देन 1961 ला रुरल पॉप्युलेशन होतं 20.68, अर्बन पॉप्युलेशन होतं 26.40. म्हणजे अर्बन पॉप्युलेशन 1961 ला बरोबर अर्ध्याने कमी झालं, निम्म्यापेक्षा. देन 1971 21.86 रुरल पॉप्युलेशन, 38.26 अर्बन. इथे पुन्हा अर्बन पॉप्युलेशन वाढलं. देन 1981 ला 19.32 रुरल आणि अर्बन पॉप्युलेशन 46.14. इथे पुन्हा अर्बन पॉप्युलेशन वाढलं. 1991 ला 21.01 अर्बन आणि अर्बन पॉप्युलेशन 36.47, पुन्हा अर्बन वाढलं. आणि 2001 ला 17.97 आणि 31.13. आणि पुढे जाऊन काय झालं की आता 2011 ला काय झालंय की रुरल पॉप्युलेशन वाढलंय आणि अर्बन पॉप्युलेशन कमी झालंय. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर सगळ्यात आधी पॉवर्टी. Poverty is the common characteristics both in rural as well as urban areas. In rural areas, poverty is basically because of lack of the education. In urban area, poverty is because of lack of employment, large size families, particularly slums. Poverty म्हणजे काय, तर गरिबी. पॉवर्टी म्हणजे गरिबी. पॉवर्टी इज द कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स बोथ इन रुरल ॲज वेल ॲज अर्बन एरियाज. आता पॉवर्टी जो आहे हा अर्बन एरियामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि रुरल एरियामध्ये सुद्धा पॉवर्टी पाहायला मिळते. म्हणजे अर्बन एरियामधली जी अर्बन एरियामधली जी पॉवर्टी आहे ती कशामुळे आहे, तर लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट, की जिथे एम्प्लॉयमेंट कमी आहे, लार्ज साईज फॅमिलीज, तिथे मोठमोठ्या फॅमिली एकत्र राहतात, आणि पर्टिक्युलरली इन स्लम्स, आणि खास करून ते कुठे तुम्हाला तर झोपडपट्टी एरियामध्ये हे तुम्हाला जास्त पाहायला मिळते पॉवर्टी. सेम रुरल एरियामध्ये सुद्धा पॉवर्टी आहे, पण रुरल एरियामध्ये पॉवर्टी कशामुळे आहे, तर लॅक ऑफ एज्युकेशन, की तिथे लोकांना शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्याकडे जॉब नाहीयेत, आणि जॉब नसल्यामुळे तिथे पॉवर्टीचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. त्याच्यामुळे पॉवर्टी ही तुमच्या दोन्ही साईडचं तुमचं काय म्हटलं की रुरल एरिया आणि अर्बन एरिया दोन्ही मध्ये काय आहे की सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन येतं लिटरसी. द लिटरसी रेट इन अर्बन एरिया इज कम्पॅरेटिव्हली हायर दॅन रुरल एरिया. आता लिटरसी म्हणजे काय, साक्षरता. सो लिटरसी जी आहे ती तुमची रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये जर कम्पॅरिझन केलं तर अर्बन एरियामध्ये लिटरसी जास्त आहे
रुरल एरियाच्या तुलनेत. इन 2011 द लिटरसी रेट्स अमंग अर्बन पॉप्युलेशन वॉज 84.11%. आता 2001च्या सेन्सस नुसार काय आहे की शहरातली जी लोकसंख्या आहे त्याच्या 84.11% लोक जे आहेत ते काय लिटरर आहेत किंवा ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. आणि शहरामधले जे गावातला जर विचार केला तर रुरल पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये 67.70% लोक जे आहेत ते शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत. सो अशा पद्धतीने लिटरसी जो आहे हा त्याचा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन द ऑक्युपेशन. Rural families mainly engage in primary activities such as agriculture, fishing, mining, lumbering, etc. On the other hand, urban population is engaged in secondary activities such manufacturing industries, construction industries, and territory occupation such as banking, insurance, trade, transport, and other service activities like doctors, lawyers, teachers, आर्टिस्ट, सायंटिस्ट, etc. आता इथे लक्षात येतं तुमच्या लिटरसी मध्ये सुद्धा, सॉरी, ऑक्युपेशन मध्ये लिटरसीचा पार्ट येतो. कारण ज्या ठिकाणी लोक एज्युकेटेड आहेत, म्हणजे जर अर्बन एरियाचा विचार केला तर त्या ठिकाणी लोक जास्त एज्युकेटेड आहेत. एज्युकेटेड असल्यामुळे तिथे लोकांचं ऑक्युपेशन मेनली काय पाहायला मिळतं, ते इंडस्ट्री एरियामध्ये किंवा जसं की बँकिंग सेक्टर मधले आणि इन्शुरन्स, ट्रेड, ट्रान्सपोर्ट, अदर लाईक डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स, आर्टिस्ट, सायंटिस्ट. सो या एरियामध्ये जास्त तुम्हाला ऑक्युपेशन लोकांचं पाहायला मिळतं. पण तेच गावच्या ठिकाणी विचार केला तर इथे लिटरसी इलिटरेट लोक असल्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी फार जास्त करून लोक ऍग्रिकल्चर किंवा फिशिंग, मायनिंग, सो अशा गोष्टींमध्ये जास्त त्यांचे जे ऑक्युपेशन आहे ते अशा पद्धतीचे जास्त पाहायला मिळतात. सो हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन येतं अनएम्प्लॉयमेंट. In India, the unemployment in rural as well as urban area is same. इंडियामध्ये काय म्हटलं त्यांनी की अनएम्प्लॉयमेंट जो आहे म्हणजे बेकार, थोडक्यात आपण ज्याला बेकारी म्हणतो. सो ही बेकारी इंडियामध्ये रुरल आणि अर्बन म्हणजे शहरी भागात आणि गावच्या भागात दोन्हीकडे सेम आहे. मग इथे काय म्हटलं, सेम इन रुरल एरिया द अनएम्प्लॉयमेंट इज बिकॉज ऑफ द हायर रेट ऑफ द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, poor implementation of employment schemes by the government, and seasonal nature of agriculture. On the other hand, in urban area, unemployment is mainly because of industrial sickness in small scale industries, lack of professionalism in service sector, and modernization of manufacturing industries and even in service sector. आता इथे काय म्हटलंय की अनएम्प्लॉयमेंट, आता इथे दोन्हीकडे अनएम्प्लॉयमेंट सेम आहे, पण रुरल एरियामध्ये अनएम्प्लॉयमेंटचे कारण काय आहेत त्यांनी दिलेले, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, सॉरी, फर्स्ट वन काय म्हटलं त्यांनी, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. इथे लोकसंख्या खूप वाढत चालली, त्याच्यामुळे सुद्धा अनएम्प्लॉयमेंट वाढले. दुसरी गोष्ट, पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंट इथे एम्प्लॉयमेंटसाठी कोणतेही चांगला स्कीम यूज करत नाहीये, त्याच्यामुळे इथले खूप सारे तरुण जे आहेत ते बेकार पडलेले आहेत. देन काय म्हटलंय, सच ओके, पॉप्युलेशन पुअर. आणि इथे दुसरी गोष्ट, इथे सीझनल ऍग्रिकल्चर असतं, म्हणजे जसं की आता पावसामध्ये आपली भात शेती वगैरे असते, मग अशा वेळेस लोकांचं काय होतं की तेवढा पुरतच त्यांना एम्प्लॉयमेंट मिळते, की भात शेती असेल तेव्हाच ते फक्त काही कमवतील, त्याच्यानंतर पुन्हा मग वर्षभर ते लोक तसेच राहून असतात. त्यामुळे इथे सीझनल ऍग्रिकल्चर असल्यामुळे सुद्धा इथे बेकारी वाढले. देन तेच शहरातला विचार केला तर इथे काय म्हटलंय की in urban areas, unemployment is mainly because of industrial sickness in small scale industries. की या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा काय होतात की बंद पडायच्या मार्गावर आल्यामुळे, किंवा इथे त्याच्यामध्ये थोडक्यात आपण आता एक विचार केला तर पॉप्युलेशन, की या पॉप्युलेशन मुळे सुद्धा बरेचसे लोक जॉब करायला इच्छुक नसतात किंवा प्रॉब्लेम होतो. देन unemployment is mainly because of industrial sickness in small scale industries, lack of professionalism in service sector, and modernization of manufacturing industries and even the service sector. आता इथे मॉडर्नायझेशन म्हणजे काय,
तर थोडक्यात आता काय होतं, प्रत्येक इंडस्ट्री अपडेट होत चालली, की जिथे 10 माणसं काम करायची तिथे एक मशीन काम करायला लागले. आणि हे मॉडर्नायझेशन झाल्यामुळे काय होतं, की बरेचसे जॉब लोकांचे जायला लागले, लोकांना घरी बसायची वेळ आली. कारण जे काम मॅन्युअली व्हायचं ते आता मशीन थ्रू होतंय. सो हा एक तिथला अनएम्प्लॉयमेंटचा पार्ट आहे. सो त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट हे दोन्हीकडे सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन एक्सपोजर टू मीडिया. Exposure to media in rural area is comparatively less than urban area. Maximum exposure to the media in rural area is by ratio. Use of television and print media is relatively low because of low literacy rate and poverty. On the other hand, most of the urban population exposed to not only ratio but also to television and print media such as newspapers and magazines etc. आता इथे एक्सपोजर टू मीडिया असं म्हटलेलं आहे की इथे किती लोक मीडिया एक्सपोज करतात म्हणजे पाहतात. सर इथे त्यांनी म्हटलेलं आहे की इथे कम्पॅरेटिव्हली अर्बन एरियाच्या की रुरल एरियामध्ये खूप कमी प्रमाणात मीडिया एक्सपोज केला जातो. त्याला रिझन काय आहे, कारण जर इथे टेलिव्हिजन एरिया मीडिया किंवा प्रिंट मीडिया यूज करायचं म्हटलं तर इथे प्रॉब्लेम असा आहे की एक प्रॉब्लेम आहे इथले अनएज्युकेटेड पीपल, आणि सेकंड थिंग आहे की इथे पॉवर्टी. या दोन गोष्टी म्हणजे पॉवर्टी असल्यामुळे इथे टेलिव्हिजन खरेदी करू शकत नाही आणि अनएज्युकेटेड असल्यामुळे प्रिंट मीडिया कोणीही वाचू शकत नाही. सो त्याच्यामुळे इथे एक्सपोजर जो आहे तो कमी आहे. त्या तुलनेत अर्बन एरियामध्ये एक्सपोजर खूप जास्त आहे, कारण इथे सगळ्या पद्धतीची मीडिया लोक यूज करतात. त्याच्यामध्ये टेलिव्हिजन असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा पेपर्स असतील, मॅगझिन्स असतील. सो अशा पद्धतीचे खूप सारे मीडिया इथे यूज केले जातात. देन वर्किंग पॉप्युलेशन. द proportion working population males and females in rural area is greater than urban population. In 2001, working population in rural area was 41.83%, 53.3% males and 30.2% females. On the other hand, urban area it was 35.31%, 53.70% males and 15.40% फिमेल. आता तुम्ही जर या गोष्टीचा विचार केलात की वर्किंग पॉप्युलेशन, तर वर्किंग पॉप्युलेशनचा विचार केला तर तुम्हाला एक लक्षात की रुरल एरिया मधलं जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ते फार जास्त आहे. कारण इथे लोकांचा पोल्युशनशी फारसा संबंध येत नाही. इथे लोक कसे असतात की थोडक्यामध्ये सगळे हेल्दी लोक आहेत. इथे खाऊन पिऊन तेवढा व्यायाम सुद्धा लोकांचा होतो. या ठिकाणी अजूनही मॉडर्नायझेशन झालेलं नाहीये की ज्याच्यामुळे मशिनरी वगैरे अजूनही रुरल एरियामध्ये फारशे यूज केल्या जात नाहीत. त्याच्यामुळे इथे मॅन्युअली काम जास्त चालतं, आणि मॅन्युअली चालत असल्यामुळे इथे वर्किंग पॉप्युलेशन जे आहे ते रुरल एरियामध्ये अर्बन एरियाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. मग म्हणून याचा विचार करता इथे त्यांनी म्हटलं आहे 2011 सेन्सस नुसार इंडियामधलं रुरल एरियाचं जो पॉप्युलेशन होतं, वर्किंग पॉप्युलेशन ते होतं 41.83%. आणि त्या 41.83% मध्ये 53.3% जे पॉप्युलेशन होतं ते मेल्सचं होतं, आणि 30.2% जे पॉप्युलेशन होतं फिमेल्स होतं. आणि त्याच ह्याने पद्धतीने विचार केला तर अर्बन एरियाचं वर्किंग पॉप्युलेशन जे होतं ते कमी होतं. ते होतं 35.31%. मग त्याच्यामधलं 53.76% मेल्स होते आणि 15.40% जे होते ते फिमेल पॉप्युलेशन होते. सो अशा पद्धतीने. Okay, then next is the distribution population. The urban population lives in 5,545 towns and cities, whereas rural population lives in about 6 lakh villages in India. म्हणजे अर्बन पॉप्युलेशन जे आहे ते 5,500 म्हणजे 5,545 टाउन्स किंवा सिटीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तर रुरल पॉप्युलेशन जे आहे ते 6 लाख विलेजेस मध्ये इंडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीने जे पॉप्युलेशन जे आहे रुरल आणि अर्बन हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो हे होते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रुरल अँड अर्बन पॉप्युलेशन. देन नेक्स्ट येतं regional variations of tribes and their characteristics. As per the 2011 census, the scheduled tribes were 8.5% of the total population in India.
ॲज अगेन्स्ट 8.2% इन 2001. आता इथे रिजनल पॉप्युलेशनचा विचार केला तर शेड्यूल्ड ट्राईबचे जे पॉप्युलेशन होतं ते 2011च्या सेन्सस नुसार किती आहे 8.6 आणि 2001च्या सेन्सस नुसार किती होतं 8.2. म्हणजे 2011च्या सेन्सस नुसार शेड्यूल्ड ट्राईबचं पॉप्युलेशन आहे ते इन्क्रीज झालंय. देन द प्रपोर्शन ऑफ एसटीज वॉज हायेस्ट इन मिझोराम. आणि एसटी पॉप्युलेशन जे आहे ते म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स हे मिझोराम मध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळालं. मिझोराम, लक्षद्वीप आयलँड अँड नागालँड अँड अरुणाचल प्रदेश इन दे स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज मोर दॅन 50% ट्रायबल पॉप्युलेशन इज कन्सर्न. सो या ठिकाणी तुम्हाला जे शेड्यूल ट्राईब्स आहेत की याचं पॉप्युलेशन जास्त पाहायला मिळेल. ऑन अदर हँड हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड आणि पॉंडिचेरी हॅज नो ट्रायबल पॉप्युलेशन. आणि तुम्हाला हे जे हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि चंदीगड, पॉंडिचेरी जे आहे की या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल ट्राईब्स किंवा शेड्यूल ट्राईब्स जे पॉप्युलेशन आहे एसटी पॉप्युलेशन हे तुम्हाला अजिबात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. देन द प्रपोर्शन ऑफ ट्रायबल population in Goa and Uttar Pradesh was less than 0.25%. त्याच्यानंतर गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये हे जे शेड्यूल ट्राईब्स चे जे तुमचे हे आहेत पॉप्युलेशन जे आहे ते 0.20% पेक्षा सुद्धा कमी आहे. इन टर्म्स ऑफ टोटल नंबर ऑफ एसटीज आर मोर न्यूमरस इन मध्य प्रदेश फॉलोड बाय महाराष्ट्र अँड ओरिसा. काय म्हणते टोटल नंबर ऑफ एसटीज आर मोर न्यूमरस इन मध्य प्रदेश फॉलोड बाय महाराष्ट्र आणि ओरिसा. सो महाराष्ट्र, ओरिसाच्या आणि मध्य प्रदेश मध्ये हे जे तुमचं शेड्यूल ट्राईब्सचे जे नंबर्स आहेत पॉप्युलेशन ते जास्त पाहायला मिळतात. अमंग द युनियन टेरिटरीज द हायेस्ट पॉप्युलेशन ऑफ एसटीज वॉज दादरा अँड नगर हवेली. द हायेस्ट पॉप्युलेशन ऑफ एसटीज वॉज दादरा अँड नगर हवेली. युनियन टेरिटरीज मध्ये काय म्हटलं त्यांनी तर हे जे शेड्यूल ट्राईबचे जे पॉप्युलेशन आहे ते दादरा आणि नगर हवेली मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त पाहायला मिळतं. देन मोस्ट ऑफ द ट्राईब्स इन इंडिया आर बिलीव्ड टू हॅव बीन रिलेटेड टू द फोटो ॲस्ट्रोलॉइड ग्रुप ऑफ Mongolites or Negrito group. On the basis of their geographical location, Indian tribes are divided into three groups. काय म्हटलं most of the tribes in India are believed to have been related to proto-astroloid. म्हणजे हे जे ट्राईब्स आहेत हे म्हणजे शेड्यूल ट्राईब्स वगैरे सो हे दोन ग्रुप मध्ये काय केलं जाते डिवाइड केलेले आहेत. 2-3 ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहेत. 3 ग्रुप मध्ये त्याच्यामधला फर्स्ट आहे प्रोटो astroloid group or magnolites or negrito groups. असे 3 ग्रुप आहेत. On the basis of their geographical location, Indian tribes are divided into 3 groups. आता त्यांच्या लोकेशन नुसार हे जे ट्राईब्स आहेत इंडियन ट्राईब्स हे 3 ग्रुप मध्ये डिवाइड झालेले आहेत. मग ते 3 ग्रुप कोणते तर फर्स्ट वन आहे नॉर्दर्न अँड नॉर्थ ईस्ट रिजन, सेकंड आहे सेंट्रल रिजन आणि थर्ड आहे साऊदर्न रिजन. आता आधी पण बघूयात नॉर्दर्न अँड नॉर्थ eastern region. In the northern and northeastern region, the tribal population is concentrated in the foothill region of Himalayas, the hilly tracts in the northeastern region along the border between India and Myanmar. Thus, this region includes hilly areas of Assam, Arunachal Pradesh, Mizoram, Meghalaya, Tripura, Manipur. Important tribes are Naga, Garo, Kuki, Khashi, Lushai, Defia, मिरी, अमोर etc. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की नॉर्थ एरियामध्ये जे हे ट्राईब्स पॉप्युलेशन तुम्हाला पाहायला मिळतं हे कुठे पाहायला मिळतं तर हिली एरियामध्ये, हिमालयाच्या हिली एरियामध्ये. द हिली ट्रॅक्स इन द नॉर्थ ईस्टर्न रिजन अलॉंग बॉर्डर बिटवीन मग कुठे तर म्यानमार आणि इंडियाच्या बॉर्डरवरती तुम्हाला बॉर्डरवरचे जे हिली स्टेट्स हिली एरियाज आहेत तर तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते टाउन्स येतात किंवा कोणकोणते सिटीज स्टेट्स येतात तर आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालया, त्रिपुरा अँड मणिपुरा हे सगळे जे आहेत ते ह्या ठिकाणी ट्राईब्स पाहायला मिळतात. देन इम्पॉर्टंट ट्राईब्स आर मग त्याच्यातले कोणकोणते ट्राईब्स आहेत
की जे म्हणजे याच्यामध्ये येणार आहे. सो त्या ट्राईब्स आहेत नागा, गारो, कुकी, म्हणजे कोणकोणत्या जाती आहेत की ज्या तुम्हाला जे पाहायला मिळतात ट्राईब्स अंडर ट्राईब्स येणाऱ्या. तर त्या आहेत नागा, गारो, कुकी, खाशी, लुशाई, टाफला, मिरी, अमॉर, एटीसी. In hilly areas of West Bengal, Bihar and Sikkim, important tribes are. तसंच हे तुम्हाला ट्राईब्स अजून कुठे पाहायला मिळतात तर वेस्ट बेंगाल मध्ये, बिहार मध्ये आणि सिक्कीम मध्ये. मग तिथे राहणारे ट्राईब्स कोणते आहेत, तिथे कोणकोणत्या जाती तुम्हाला पाहायला मिळतात ट्राईब्सच्या? तर लेप्चा, खारिया, मुंडा, बिरोर, संथाल, आसुर, बिरजा आणि ओरबा. ओके. देन उत्तराखंड इम्पॉर्टंट ट्राईब्स आर भोक्सा, भुया, थारू, कोरवा, जौनसारी आणि मनिती ईटीसी. उत्तराखंडमध्ये तुम्हाला हे सगळे ट्राईब्स पाहायला मिळतात. आता काय होतं, हे ट्राईब्स कोणकोणत्या एरियामध्ये कोणकोणते ट्राईब्स पाहायला मिळतात हे तुम्हाला थोडस तुमच्या लक्षात ठेवावं लागेल. कारण एमसीक्यू ज्याला विचारले जातील त्यावेळेस विचारलं जाईल की असं एखादा क्वेश्चन विचारलं जाईल की इन उत्तराखंड इम्पॉर्टंट ट्राईब्स आर डॅश डॅश, आणि त्याच्यामध्ये सपोज वेस्ट बेंगॉलचे ट्राईब्स टाकले जातील, त्याच्यानंतर नॉर्थ इंडियाचे टाकले जातील, आणि ह्याचे सुद्धा एक ऑप्शन जाईल. त्याच्या की राईट आन्सर कोणता हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे जे ट्राईब्स आहेत हे कोणकोणत्या एरियामध्ये कोणकोणत्या ट्राईब्स आहेत हे थोडस तुम्ही स्टडी करायला हवं. देन सेंट्रल रिजन, देन येतं सेंट्रल रिजन. This is hilly and forested region between the valley of Narmada in the north and Godavari in the south. It includes tribes of Madhya Pradesh, Chhattisgarh, Andhra Pradesh, northern Maharashtra, Rajasthan, Jharkhand, and Orissa. The important tribes in the region are. आता याच्यामध्ये सेंट्रल रिजन मध्ये कुठे कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला ट्राईब्स पाहायला मिळतात, तर त्यांनी म्हटलंय हिली अँड फॉरेस्टेड रिजन्स बिटवीन द व्हॅली ऑफ नर्मदा अँड नॉर्थ, नर्मदा इन द नॉर्थ अँड गोदावरी इन द साऊथ. सो नर्मदाच्या नॉर्थ एरियामध्ये नर्मदाच्या किनारी तुम्हाला पाहायला मिळतात, आणि इकडे गोदावरी साऊथ मध्ये गोदावरीच्या किनाऱ्यावरती तुम्हाला जे हिली एरियाज आहेत, हे फॉरेस्ट एरिया किंवा त्या ठिकाणी हे ट्राईब्स तुम्हाला पाहायला मिळतात. इट इन्क्लुड्स ट्राईब ऑफ मध्य प्रदेश, छत्तीसगड. मग त्याच्यामध्ये कोणकोणते ट्राईब्स, कोणकोणत्या सिटीज येतात किंवा स्टेट्स येतात? मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, नॉर्दर्न महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड आणि ओरिसा. सो या ठिकाणी तुम्हाला ट्राईब्स पाहायला, मग या ठिकाणी कोणकोणते ट्राईब्स तुम्हाला पाहायला मिळतात? द इम्पॉर्टंट ट्राईब्स इन दिस रिजन्स आर बिरहोर, मुंडा, भिल्ल, संथाल, मेओ, रावत, मारिया, गोंड, दफार, असूर, एटीसी. सो हे सगळे ट्राईब्स तुम्हाला इथे सेंट्रल रिजन मध्ये पाहायला मिळतात. देन साऊदर्न रिजन मध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी ट्राईब्स पाहायला मिळतात? द रिजन इन्क्लुड्स प्लॅटिओ रिजन्स ऑफ आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू अँड हिली ट्राईब्स इन केरला. कुठे कुठे पाहायला मिळतात? साऊदर्न एरियामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू अँड हिली ट्राईब्स इन केरला. इम्पॉर्टंट ट्राईब्स इन दिस रिजन्स आर. आता या ठिकाणी कोणकोणत्या ट्राईब्स तुम्हाला पाहायला मिळतात, कोणकोणत्या जाती पाहायला मिळतात? पारजा, तोडा, गोंड, चेंचू, इरुला, पुनिया आणि लंबारी, एटीसी. आता हे झाल्याच्या नंतर हे तुम्हाला 3 एरिया झाले. त्याच्यानंतर काय म्हटलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन ट्रायबल पॉप्युलेशन. इंडियन ट्रायबल पॉप्युलेशनचं कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत? Most of the tribal population is concentrated in less accessible area with low resource potential. की काय म्हटलंय? The most of the tribal population is concentrated in less accessible area with low resource potential. की जेथे कमी रिसोर्सेस आहेत अशा ठिकाणी काय मिळतं तुम्हाला हे पॉप्युलेशन पाहायला मिळतं. आणि ट्रायबल पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेटेड इन लेस ऍक्सेसिबिलिटी, की जिथे जास्तीत जास्त लोक जात नाहीत, ज्या ठिकाणी म्हणजे जसे दुर्मिळ भाग आपण म्हणतो की दुर्मिळ भागामध्ये हे पॉप्युलेशन तुम्हाला पाहायला मिळतं. द एरिया इन विच ट्रायबल पीपल लिव्ह हॅव लो ऍग्रिकल्चर पोटेन्शियल, की अशा ठिकाणी जे लोक राहतात की जिथे कमी ऍग्रिकल्चर पोटेन्शियल, म्हणजे जिथे शेती फार कमी प्रमाणात होऊ शकते, हा त्यांचा कॅरेक्टर. देन ईच ट्रायबल ग्रुप हॅज ओन लँग्वेज टू कम्युनिकेट विथ इच अदर.
ह्या प्रत्येक ट्रायबलची स्वतःची एक वेगळी भाषा आहे एकमेकांशी कम्युनिकेट करण्याची. देन ट्रायबल पॉप्युलेशन ऑफ इंडिया बिलॉंग्स टू थ्री रेशियल ग्रुप्स, निग्रोटॉज, ऑस्ट्रोलाइड्स, मँग्लोइड्स. हे आपण पाहिलेलं आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे जे ट्रायबल आहे ते 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत, निग्रोटॉज, ऑस्ट्रोलाइड्स आणि मँग्लोइड्स. देन tribal people are highly superstitious and they worship natural forces. आता याच्यात काय म्हटलं की त्यांचे जे ते नॅचरल फोर्सेस जे आहेत किंवा नेचर जे आहे ते ह्याला त्याला ते लोक काय करतात की वर्शिप म्हणजे त्यांचा देव मानतात किंवा ते त्याच्यातून त्यांना पॉवर एनर्जी मिळते असं समजतात. देन काय म्हटलं, natural forces. The majority of tribes lives in equity, poverty and total illiteracy. आता जास्ती खूप सारे ट्राईब्स आहेत त्याच्यातले हे काय की पॉवर्टी किंवा गरिबीमध्ये राहतात किंवा आणि टोटली इलिटरेट म्हणजे यांच्याकडे एकही माणूस शिकलेला नसतो अशा ठिकाणी सुद्धा राहतात मेजॉरिटी आहे जास्तीत जास्त. देन मोस्ट ऑफ द ट्राईब्स आर एंगेज इन फूड गॅदरिंग, हंटिंग, प्रायमेटिव्ह सबस्टन्सेस, ॲग्रिकल्चर. ह्याच्यातले जास्तीत जास्त जे लोक आहेत ते काय करतात, कशामध्ये एंगेज असतात तर त्यांचं खाणं गोळा करणे, शिकार करणे किंवा प्रिमेटिंग सबस्टिटन्स ॲग्रिकल्चर किंवा छोटे मोठे ॲग्रिकल्चर करणे याच्यात हे लोक व्यस्त असतात. देन डिफरंट ट्रायबल ग्रुप्स हॅव डिफरंट सोशल ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल, Garo and Khashi follows matriarchal system, while Munda and Santhal follow patriarchal system. Different tribal groups have different social organization. आता ह्यांचे जे आहेत ऑर्गनायझेशन जे आहेत प्रत्येक ह्याच्या या आदिवासी एरियाच्या ह्यांना आपण थोडक्यात आदिवासी म्हणतो ट्रायबल्सला, की जो हे जे आदिवासी आहेत यांच्या प्रत्येकाचं काय होतं की ऑर्गनायझेशन वेगळी आहे. जसं की याच्यात म्हटलंय काय की गारो आणि खाशी जे आहेत ते मॅट्रिएचल सिस्टम म्हणून ते ऑर्गनायझेशन आहे त्याला फॉलो करतात, आणि मुंडा आणि संथाल जे आहेत ते काय पॅट्रिएचल सिस्टम म्हणून आहे ते की त्याला फॉलो केलं जातं. स्लोली ट्रायबल पॉप्युलेशन इज डिक्लाइनिंग. हळूहळू हे जे ट्रायबल पॉप्युलेशन आहे हे कमी होत चालले, संपत चालले. हे आदिवासी जमात जे आहे ती हळूहळू संपत चाललेली आहे. तर एक संपत चाललेली इन द सेन्स की एकतर त्याच्यातले लोक काही काही एज्युकेटेड झाली आहेत, ते शिक्षण घेऊन तिथून बाहेर पडले त्या आदिवासी एरियामधून, त्या हिली एरियामधून. आणि काही लोक या पॉवर्टी अभावी किंवा औषधाअभावी हळूहळू किंवा जंगल ज्या पद्धतीने नष्ट होत चालले त्या पद्धतीने हे जे आदिवासी लोक आहेत ते हळूहळू त्या जंगलातून नाहीशी होत चालले. कोणी यांनी म्हटलेलं आहे स्लोली ट्रायबल पॉप्युलेशन डिक्लाइन, की हळूहळू ते कमी होत चाललंय. देन ट्रायबल्स आर एक्सप्लॉइटेड बाय लँडलॉर्ड अँड मनी लेंडर बिकॉज ऑफ पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉज प्रोटेक्टिंग ट्रायबल राईट्स. आता ट्रायबल्स काय होतं की ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे की हे ज्या ठिकाणी राहतात त्यांच्यापैकी कोणतीही जमीन वगैरे की ह्यांच्या नावावरती नाहीये, कारण तिथे हे लोक राहतात तिथे त्यांना लॉ वगैरे काही माहिती नाहीये, किंवा त्याच्यामुळे काय होतं की हे त्या लॉ अभावी किंवा याच्या कोणत्याही जागेवरती आपला हक्क सांगू शकत नाहीये. हा त्याचा एक आहे. ओके, सो इथे जो आहे हा आपला फर्स्ट युनिट जो आहे संपलेला आहे. फर्स्ट युनिट आपला संपलेला आहे. आता आपला राहिला सेकंड युनिट. सेकंड युनिट मध्ये आय थिंक 2 चॅप्टर आहेत. ओके, सेकंड युनिट मध्ये आपले 2 चॅप्टर आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सो आता आपण थांबूयात. काही डाऊट्स असतील तर मला नंतर विचारले तरी चालेल.